आज दुपारी मटण आणायचं होतं आणि यांनी मला काल काय सांगितलं होतं की निकिता उद्या मटण आणायचं आहे. मला यांनी असं नव्हतं सांगितलं की तू आमच्या दुपारी चपात्या बनवू नकोस, असे काहीच बोलले नाहीत मला. म्हणून मी त्यांच्या चपात्या बनवल्या, आम्ही भाकरी बनवल्या नाही. आणि आता मला बोलतात की दुपारी मटण आहे, भाकरी खायची होती, मग तू चपाती का केलीस म्हणून साठी आता माझ्यासोबत बोललं ना. आणि मला काय बोलले स्पष्टपणे, माझ्या खाण्यावर तू उठली. आहे ते बरोबर आहे की असं- पण मला एवढं कळतं, मटणाची भाजी चिकनाची भाजी असल्या बाजरीची भाकरी असली चुरून खायला मजा आहे. चपाती खायला मजा आहे का? अजिबात मजा नाही. चपातीने कोण मटण खातं का? की पण चपाती तुम्ही मला खाते का सांगितलं भाजी? होतं, तुम्ही मला सांगितलं होतं काल. मला फक्त काय बोलला तुम्ही, निकिता उद्या मटण आहे, मग संध्याकाळी आहे असं मला वाटलं ना. तुम्ही मला सांगायचं होतं स्पष्टपणे. ते नेहमीच ते माझ्या खाण्यावर उठते. मला काय खायचं अशी असलं की बोलतात नाही मला, करायचं खाण्या ते उठ्या फुगून बसल्यात. आता बघा एवढं फुगल्यात. मटण काय आयुष्यात एकदाच भेटतं का? कितीदा खात्याल हे मटण? करते. अगं मटण असतं. मटण असतं, मग मटणच असतं ना, मग भेटेल ना खायला. संध्याकाळी खावा ना. तू मटण खात नाही त्यामुळे तुला त्याची चव कळत नाही. ते म्हणतात ना गाडवाला गुळाची चव काय, त्या पद्धतीने तुला काही त्याची चव कळत नाही. तुला आवडत माणसाने नाही, शुद्ध आम्हाला आवडतं, शाकाहारी बनायचं आम्हाला असतं, खायचं असतं, non-veg आम्हाला खायचं खाऊन देत नसतं. नाही बायको आमची. खाऊन देत ना, खावा ना संध्याकाळी. हम्म. फुगले तर असे बोलतात मला, मी खाण्या उठले ह्यांच्या. मी काय ह्यांच्या खाण्या उठल? मला काय पडले? ह्यांच्या पोटात जाते ना ते.